अगदी प्रमाणबद्ध साहित्य घेऊन चकलीची भाजणी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। अशा पद्धतीने चकली केल्यानंतर ती खुसखुशीत होणार आहे, कुरकुरीतही होणार आहे आणि अजिबात मऊ पडणार नाही, याची 100% गॅरंटी मी देते। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आज आपल्या किचनमध्ये बनणार आहे चकलीची भाजणी। अतिशय व्यवस्थित प्रमाण मी सांगितलेलं आहे सर्व साहित्यांचं। तुम्ही या पद्धतीनेच चकलीच्या भाजणीचं प्रमाण घ्या, मग बघा तुम्ही बनवलेली चकली सुद्धा अगदी मस्त खुसखुशीत कुरकुरीत होणार आहे, मऊ सुद्धा पडणार नाही। चला तर मग सुरुवात करूया। इथे बघा तांदूळ घ्यायचा आहे आपल्याला। सर्वात आधी एका मोठ्या वाटीने मी तांदूळ 2 वाटी घेतलेला आहे। हा जवळजवळ पाऊण किलो तांदूळ आहे। याच्यासाठी आपण 1 वाटी हरभऱ्याची डाळ वापरणार आहोत। ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने मी 1 वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि त्याच वाटीने आपण आता अर्धी वाटी उडदाची डाळ घेणार आहोत। 1 वाटी आपण सेट करायची, त्याच वाटीने आपण सर्व साहित्यांचं प्रमाण घ्यायचं। आता मुगाची डाळ मी पाव वाटी टाकते आहे। मुगाच्या डाळीनंतर पोहे घेऊया आपण। पोहे आपण अर्धी वाटी घेतलेले आहेत। त्यानंतर साबुदाणा सुद्धा अर्धी वाटी घ्यायचा आहे। सर्व साहित्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। आता याच्यासाठी मसाला कोणता कोणता घेतलेला आहे ते बघून घेऊया। 4 चमचे धने घेतलेले आहेत। 2 चमचे आपण जिरे टाकणार आहोत। त्याचबरोबर ओवा सुद्धा घेतलेला आहे। ओवा आपण 1 चमचा भरून घेतलेला आहे। बडीशेप सुद्धा 1 चमचा घेतलेली आहे आणि खडा गरम मसाला घेतलेला आहे आणि चव खूप छान येते चकलीला। त्यामुळे छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 काळी मिरी असा खडा गरम मसाला घेतलेला आहे। आता आपण हे सर्व साहित्य धुवून घेणार आहोत, म्हणजे तांदूळ आणि डाळी आपण धुवून घेणार आहोत। पोहे आणि साबुदाणा आपण असाच वापरणार आहोत। सर्वात आधी मी तांदूळ घेतलेले आहेत, त्यामध्ये पाणी टाकून 2 वेळा हे तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया। धुतल्यानंतर आपण हे तांदूळ निथळायला सुद्धा ठेवणार आहोत। निथळून झाल्यानंतर आपण याला सुक्या कपड्यावरती पसरवून ठेवणार आहोत आणि 7 ते 8 तास सुकवून घेणार आहोत। तांदूळ मी 2 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुतले आणि चाळणीमध्ये टाकलेले आहेत निथळायला। तांदूळ निथळल्यानंतर आपण ते एका सुक्या कपड्यावरती टाकून घेणार आहोत आणि सुकवून घेणार आहोत। फॅन खाली सुकवायचे आहे, उन्हात वगैरे वाळवायचे नाहीये तांदूळ आपल्याला। आता एका सुक्या कपड्यावरती हे तांदूळ मी पसरवून टाकते आणि अशाच पद्धतीने मी बाकीच्या डाळी सुद्धा धुवून घेते। हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ हे आपण धुवून घेणार आहोत। तांदूळ बघा अगदी चांगले पसरवून टाकलेले आहेत मी। पॅन खालीच आपण तांदूळ सुकवायला ठेवलेले आहेत। याच्या शेजारीच आपण डाळी सुद्धा टाकूया। डाळी सुद्धा मी 2 वेळा पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि पसरवून टाकणार आहे। हरभऱ्याची डाळ टाकलेली आहे, तीही आपण पसरूया। त्यानंतर उडदाची आणि मुगाची डाळ सुद्धा आपण अशाच पद्धतीने पसरवून ठेवूया, म्हणजे ती लवकर सुकेल। 7 ते 8 तासानंतर या डाळी आणि तांदूळ अगदी चांगलं सुकतं। नंतर आपण याला भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर डाळी आणि तांदूळ धुवायचा नसेल तर तुम्ही ओल्या कपड्याने सुद्धा पुसू शकता। 7 ते 8 तास आपण हे सर्व साहित्य असंच ठेवलं होतं। फॅन खाली ते अगदी चांगलं सुकलेलं आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये सर्वात आधी आपण तांदूळ भाजून घेऊया। तांदूळ बघा अगदी चांगले सुकलेले आहेत, अजिबात ओलसर राहिलेले नाहीयेत। गॅसची फ्लेम मंद ठेवायची आणि खरपूस असे हे तांदूळ आपण भाजून घ्यायचे आहेत। चकलीची भाजणी करताना सर्व साहित्य अगदी चांगलं भाजून घ्यायचं, तरच चकली ही खुसखुशीत होते। आणि तांदूळ कुठला घ्यायचा तर तांदूळ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणताही घेऊ शकता। अगदी रेशनिंगच्या तांदळाची सुद्धा चकली अतिशय मस्त होते। तुम्ही बघू शकता तांदूळ आता अगदी चांगले भाजून झालेले आहेत। कलर सुद्धा थोडासा बदललेला आहे। तांदूळ भाजून झाल्यानंतर आपण हा काढून घ्यायचा आहे। एका कपड्यावरतीच मी हा तांदूळ टाकणार आहे, म्हणजे तो लवकर थंड होईल। तांदूळ भाजून झालेले आहेत, आता आपण ते काढूया आणि एका कपड्यावरती टाकून घेऊया। कपड्यावरती टाकल्याने काय होईल, याला जी वाफ वगैरे असते ना ती कपड्यामध्ये शोषली जाईल आणि तांदूळाला मॉइश्चर राहणार नाही। तांदूळ आपण थोडेसे पसरूया, म्हणजे वाफ लगेचच बाहेर जाईल। तुम्ही जर हे सर्व साहित्य भाजल्यानंतर एका पातेल्यामध्ये किंवा परातीमध्ये एकावर एक टाकलं तर त्याला आहे ना वाफ तयार होईल, आतमध्ये ओलसरपणा येईल। त्यामुळे आपण असं कपड्यावरती टाकायचं आहे आणि पसरवून ठेवायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये दमटपणा, ओलसरपणा राहणार नाही आणि चकलीची भाजणी आहे ना त्याला वास येणार नाही। त्यामुळे आपण कपड्यावरती टाकलेले आहेत आणि तांदूळ पसरवून ठेवले आहेत। आता आपण परत गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून घेतलेली आहे। ही हरभऱ्याची डाळ सुद्धा आपण गॅसची फ्लेम मंद ठेवून अगदी खरपूस भाजून घ्यायची आहे। चकलीच्या भाजणीमध्ये हरभऱ्याच्या डाळीचं प्रमाण जास्त असायला हवं आणि मुगाच्या डाळीचं प्रमाण अगदी कमी असायला हवं।
हरभऱ्याच्या डाळीने ना चव खूप छान होते चकलीची आणि उडदाच्या डाळीमुळे चकली ही खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. मुगाची डाळ फक्त चवीसाठी टाकायची असते. अगदी थोडीशीच वापरायची मुगाची डाळ, ती जास्त वापरायची नाही. नाहीतर चकली आहे ना मऊ पडते. मुगाच्या डाळीचं प्रमाण जास्त झालं की चकली नरम पडते. आता आपण चण्याची डाळ चांगली भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कलरही थोडासा बदललेला आहे. आता ही डाळ आपण काढून घेऊया. डाळ सुद्धा आपण कपड्यावरतीच काढून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ भाजून झाल्यानंतर आपण या कढईमध्ये उडदाची डाळ भाजून घेणार आहोत. हरभऱ्याची डाळ मी कपड्यावरती काढलेली आहे, ती पसरवून ठेवूया. यानंतर आपण कढईमध्ये उडदाची डाळ टाकून घेऊया. उडदाची डाळ आपण अर्धी वाटी वापरणार आहोत. उडदाच्या डाळीमुळे ना चकलीला चिकटपणा सुद्धा येतो, त्याचबरोबर ती खमंगही होते, खुसखुशीत सुद्धा होते. म्हणून उडदाची डाळ आपण अर्धी वाटी टाकणार आहोत. ही डाळ सुद्धा आपण गॅसची फ्लेम मंद ठेवून अतिशय खरपूस भाजून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कलरही बदललेला आहे. अगदी चांगली अशी मी उडदाची डाळ भाजून घेतलेली आहे. आता ही डाळ सुद्धा आपण कपड्यावरती काढून घेऊया. उडदाची डाळ कपड्यावरती टाकलेली आहे, ती सुद्धा आपण थोडीशी पसरवून ठेवूया आणि यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्या कढईमध्ये आपण मुगाची डाळ भाजायला टाकूया. आता मी कढईमध्ये मुगाची डाळ टाकलेली आहे, तीही आपण अगदी खरपूस भाजून घेऊया. गॅसची फ्लेम मी अजिबात वाढवलेली नाहीये, ती मीडियमच ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसची फ्लेम ठेवून आपण सर्व साहित्य भाजून घेत आहोत. ही मुगाची डाळ मी जास्त टाकलेली आहे भाजायला, एवढी मी टाकणार नाहीये भाजणीमध्ये. मला 2 ते 3 चमचे डाळ ही लागणार आहे दुसऱ्या कारणासाठी, म्हणून मी एकत्रच भाजून घेणार आहे आणि यातले 2 ते 3 चमचे डाळ काढून घेणार आहे. मुगाच्या डाळीचं प्रमाण हे आपण पाव वाटी घेतलेलं आहे. मुगाची डाळ भाजून झाल्यानंतर ती आपण काढून घेऊया कपड्यावरती आणि पसरवून ठेवूया. आता आपल्याला पोहे आणि साबुदाणे हे साहित्य भाजून घ्यायचं आहे. पोहे आणि साबुदाणा मी एकत्रच भाजून घेणार आहे. मुगाची डाळ पसरवल्यानंतर आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपण साबुदाणा टाकून घेऊया. साबुदाणा आपण आधी थोडा वेळ भाजून घेऊया. 7 ते 8 सेकंद साबुदाणा मी भाजून घेणार आहे आणि नंतर याच्यामध्ये पोहे टाकणार आहे. कारण साबुदाणा भाजायला वेळ लागतो, त्यामुळे आधी आपण साबुदाणा भाजून घेतला थोडा वेळ, त्यानंतर याच्यामध्ये पोहे टाकलेले आहेत, कारण पोहे हे लगेचच भाजले जातात. साबुदाणा आणि पोहे सुद्धा आपण अगदी छान खरपूस भाजून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कलरही बदललेला आहे आणि इतका छान सुगंध येतो आहे ना सर्व साहित्यांचा. शेजारी पाजारी सगळ्यांना कळतं की तुम्ही चकलीची भाजणी भाजत आहात. इतका सुंदर सुवास पसरलेला आहे सगळीकडे. पोहे आणि साबुदाणा चांगला भाजल्यानंतर आपण कपड्यावरती काढून घेणार आहोत आणि आता याच कढईमध्ये आपण जो मसाला घेतलेला आहे तो भाजून घेणार आहोत. जास्त वेळ मसाला भाजायचा नाही, त्यातलं नॅचरल ऑइल फक्त आपल्याला रिलीज करायचं आहे, एवढाच आपल्याला हा मसाला भाजायचा आहे. साबुदाणा आणि पोहे सुद्धा पसरवून घेऊया आणि गॅसवरती कढई ठेवूया आणि कढईमध्ये आपण मसाले भाजून घेऊया. सर्वात आधी मी कढईमध्ये धने टाकलेले आहेत, यानंतर जिरे टाकूया. आता बडीशेप सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे. त्याचबरोबर ओवा आणि गरम मसाला सुद्धा टाकूया. फक्त थोडाच वेळ आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत, जास्त वेळ भाजायचे नाहीयेत. या मसाल्याने चकलीची चव अप्रतिम होणार आहे. अगदी खमंग अशी चकली लागते खायला, त्यामुळे हा मसाला तुम्ही जरूर टाका. मसाला सुद्धा भाजून झालेला आहे, तो आपण एका कपड्यावरती टाकून घेऊया. सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे, अगदी खरपूस भाजलेला आहे आणि खरं सांगते तुम्हाला इतका अप्रतिम सुगंध येतो आहे ना, अख्ख्या घरभर सुगंध दरवळतो आहे. इतका छान सुगंध येतो आहे या भाजणीचा. आता हे सर्व साहित्य आपण थंड करून घेणार आहोत आणि यानंतर गिरणीतनं दळून आणणार आहोत. आता मी घरच्याच गिरणीमध्ये हे साहित्य दळून घेणार आहे. तुम्हाला बाहेरच्या गिरणीमध्ये दळायचं असेल तर तुम्ही गिरणीवाल्याला सांगा की भाजणीवरतीच भाजणी दळण द्या, गव्हावरती ज्वारीवरती देऊ नका. आता बघा 4 ते 5 तासानंतरच हे सर्व साहित्य सुकलेलं आहे, थंड झालेलं आहे. आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया आणि सगळं साहित्य छानसं मिक्स करूया आणि आपण दळायला देऊया. आणि अशा पद्धतीने आपण चकलीची भाजणी तयार केलेली आहे. सर्व साहित्यांचं अगदी योग्य प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे. तुम्ही याच प्रमाणामध्ये सर्व साहित्य घ्या आणि चकली करा. मग बघा तुम्ही बनवलेली चकली सुद्धा अगदी खुसखुशीत कुरकुरीत होणार आहे आणि ती अजिबात मऊ पडणार नाही.
तर तुम्ही या पद्धतीने नक्की चकलीची भाजणी करा. आता चकली कशी करायची याची सुद्धा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की चकलीचं पीठ कसं भिजवायचं आणि चकली कशी करायची आणि ती किती वेळ तळायची की चकली ही अगदी खुसखुशीत होणार आहे. ही सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज आपण फक्त चकलीची भाजणी कशी करायची एवढंच बघितलेलं आहे. तर चकलीच्या पिठाची उकड काढून पीठ कसं भिजवायचं हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजचा आपला चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका. शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा चकलीच्या भाजणीची अचूक रेसिपी मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. सर्व दिवाळी फराळाच्या रेसिपी सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्या सर्व बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईल. धन्यवाद.